लोकसभा निवडणुकांचा महासंग्राम, रणसंग्राम आणि हे सगळं महाभारत आता शिगेला पोहोचलाय। राज्यात आज 5व्या टप्प्यासाठीचा प्रचार थंडावला। आता 5व्या टप्प्यासाठी येत्या सोमवारी राज्यभरात मतदान होईल। आज संध्याकाळी 5 वाजता राज्यातील प्रचाराच्या तोफा थंडावलेत। 5व्या टप्प्यात मुंबईतील 6 लोकसभा मतदारसंघांसह कल्याण, ठाणे, पालघर, भिवंडी अशा एकूण 13 लोकसभा मतदारसंघात मतदान होत आहे। या 13 मतदारसंघांमध्ये श्रीकांत शिंदे, कपिल पाटील, पीयूष गोयल, उज्ज्वल निकम आणि अरविंद सावंत यांच्यासह अनेक दिग्गजांच्या प्रतिष्ठा पणाला लागलेत। प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अनेक बडे नेते प्रचारात अतिशय सक्रिय दिसले। त्यामुळे मतदार कोणाच्या पारड्यात मताचं दान टाकणार हे 4 जूनला स्पष्ट होईल। त्यामुळे आज मुंबईसह महाराष्ट्रात शेवटच्या म्हणजे 5व्या टप्प्याचं मतदान होऊ घातलंय। त्यासाठी प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या। आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात रॅली काढली, तर मुंबईमध्ये सुद्धा त्यांनी राहुल शेवाळे यांच्यासाठी ते मैदानात उतरले। यासह उद्धव ठाकरे यांनी सुद्धा आज अनेक शाखांना भेटी दिल्या आणि छोट्या छोट्या सभा घेतल्या। आपण जाऊयात लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत जोडले गेलेत नाशिकहून, तर राहुल झोरी आपल्यासोबत मुंबईतून जोडले गेलेत। दोघांचंही स्वागत। आधी नाशिकला जाऊयात, कारण नाशिकमध्ये एक वेगळीच रंगत पाहायला मिळते। लक्ष्मण, उशिरा जाहीर झालेला उमेदवार, ते कांद्याचा प्रश्न, अशा अनेक गोष्टी नाशिक आणि दिंडोरीत चर्चेला आहेत। आज प्रचार संपला, काय सांगशील? खरं तर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी, प्रचाराची रणधुमाळी असा सगळा कार्यकाळ जो आहे तो मागील 1 महिना नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये पाहायला मिळाला। अनेक दिग्गज नेत्यांच्या सभा देखील पार पडल्या। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून तर शरद पवार, उद्धव ठाकरे असे सगळेच सर्वपक्षीय नेते जे आहेत ते नाशिकमध्ये होते आणि या सगळ्याच नेत्यांनी, राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत सगळ्याच नेत्यांनी नाशिक जे आहे ते आपल्या प्रचाराने अक्षरशः गाजवलं। नाशिकच्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये कांद्याचा प्रश्न ज्वलंत होता। कांद्याच्या प्रश्नावरती नाशिकच्या दिंडोरी लोकसभाचं मतदान जे आहे ते त्याचा केंद्रबिंदू ठरणार आहे। तर नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये स्मार्ट सिटी असेल, शहराचा विकास असेल आणि दृश्य स्वरूपामध्ये शहराचा न झालेला विकास असेल, असे अनेक प्रश्न घेऊन ही लोकसभेची निवडणूक जी आहे ती होतीये। काही वेळापूर्वी प्रचाराची यंत्रणा जी आहे ती आता थांबताना आपल्याला पाहायला मिळते। सभा ज्या आहेत त्या सगळ्या संपलेल्या आहे। आज दिवसभर वेगवेगळ्या प्रचार रॅल्या ज्या आहेत त्या नाशिक शहरामध्ये पार पडल्या। ग्रामीण भागात शेवटच्या दिवशी देखील पंकजा मुंडे यांची जाहीर सभा पडली, तर नाशिक शहरामध्ये प्रकाश आंबेडकर असतील, रामदास आठवले असतील, असे दिग्गज नेते जे आहेत ते तळ ठोकून होते। आजही गिरीश महाजन असतील, चंद्रशेखर बावनकुळे असतील, त्याचबरोबर संजय राऊत असतील, असे सगळेच नेते जे आहेत ते नाशिक आणि दिंडोरी लोकसभेसाठी तळ ठोकून आहेत आणि नाशिक आणि दिंडोरीची जागा जी आहे ती जिंकायची असा चंग जो आहे या दोन्ही पक्षांनी बांधलेला आहे। आणि म्हणूनच नाशिकची जी जागा आहे, दिंडोरीची जागा आहे, ती कोण जिंकणार, कोण मारणार हे येत्या 4 तारखेला कळेल। मात्र परवा होणारं मतदान प्रक्रिया जी आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे। मिलिंद सर, जर आपण विचार केला तर नाशिकमध्ये झालेला शिवसेना विरुद्ध शिवसेना हा जो राडा होता तो देखील गाजला। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यातला कार्यकर्ता दाखवला। त्यांनी धनुष्यबाण ताणून मशालीच्या कार्यकर्त्यांना हिनवलं आणि त्यानंतर मशालीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यानंतर झालेला राडा आज देखील शेवटच्या दिवशी भगूरमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना असा जो राडा आहे तो देखील नाशिकमध्ये पाहायला मिळाला। त्यामुळे या गोष्टी आहेत आणि त्यासोबत आपण दृश्य दाखवतोय त्या भुजबळांच्या नाराजीचं कवित्व सुद्धा खूप मोठं रंगलं नाशिकमध्ये। त्याचा नेमका परिणाम काय होतो तेही आपल्याला बघायचं आहे, कारण कविता काही वेळेला थोडी उशिरानं कळते लोकांना, जे रसिक नसतात त्यांना। ठीक आहे, मी तुझ्याकडे येतोच, पण राहुलकडे जाऊयात। राहुल, मुंबई आणि उपनगरात काय चित्र? 6 जागा महत्त्वाच्या आणि दोघंही म्हणतात आम्ही षटकार मारणार। अगदी मिलिंद, खरं तर 5वा आणि तितकाच हाय व्होल्टेज मुंबईचाच म्हणजेच राज्याच्या राजधानीचा महत्त्वाचा टप्पा आज अखेर प्रचाराच्या पूर्णवेळानिशी थांबतोय। अगदी काही तासांमध्ये इथं मतदानाला सुरुवात होईल। मात्र ज्या पद्धतीने अगदी कालपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा, खास करून विशेष सभा ज्याला आपण म्हणतो की शिवाजी पार्कवर ऐतिहासिक अशी सभा पार पडली राज ठाकरे यांच्या उपस्थितीत। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे यांची सभा सुरू असताना अशाच वेळी
एका ठिकाणी ऑफिस तोडाफोडीचं लागलेलं गालबोट आणि त्यावरून रंगलेलं राजकारण हे मात्र मुंबईमध्ये जास्तीत जास्त चर्चेत राहिलं। सध्याचे आमदार आणि उमेदवार मिहीर कोटेचा यांचं ऑफिस संजय दीना पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी फोडल्याचा आरोप झाला आणि त्यावरून या परिसरामध्ये देखील वातावरण ताणलं गेलं। इतर 5 ठिकाणी जर अंदाज बघितला तर त्या ठिकाणी देखील अशाच पद्धतीचं काहीचं वातावरण होतं। एकंदरीत मुंबईच्या बाबतीत बघितलं तर आज दिवसभर जर बघितला इकडे नारायण राणे, योगी आदित्यनाथ, राज ठाकरे यांच्यापासून प्रत्येकाच्या सभा असतील, रोड शो असतील, या सगळ्यांना गाजलं। तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीकडून देखील थेटपणे उद्धव ठाकरे हे बाईक रॅली पासून ते प्रत्येक ठिकाणी सभेत पाहायला मिळाले। 6 पैकी आता नेमकं कोण किती बाजी मारणार यावर काही तासातच निर्णय होणार असला तरी देखील ज्या पद्धतीनं राज्याची राजधानी एक हाय व्होल्टेज ड्रामा आणि येत्या महानगरपालिकांची गणितं पाहता 6 मतदारसंघावर प्रत्येकानं आपापली पूर्ण ताकद लावली। 6 पैकी कोण किती यावरून महानगरपालिका आणि याच बरोबर राजधानीच्या सत्ताकारणाचं गणित हे ठरणार आहे। त्यामुळे आता याच्यामध्ये कोण कितपत यशस्वी होतंय ते नक्कीच पाहावं लागेल। यातल्या मतांच्या गणितावर राहुल, विधानसभेची गणितं सुद्धा मांडली जाणार आहेत। महापालिका अजून दूर आहे, महापालिका जवळ आली म्हटल्यानंतर तिकडे लक्ष्मणला वाटेल की अरे बापरे येते का काय महापालिका, पण असं काही होत नाही। लक्ष्मण तुर्तास धन्यवाद, राहुल तुझंही धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। आता जाऊया ठाण्याला, कारण ठाणे कुणाचं, ठाकरेंचं का शिंदेंचं याची मोठी चर्चा गेले अनेक दिवस रंगते। प्रमोद पाटील आपल्यासोबत ठाण्याहून जोडले गेलेत। प्रमोद, ठाणे कोणाचं हे 4 तारखेला ठरेल, पण आजचा दिवस कसा राहिला आणि काय सध्या वातावरण ठाण्यात? नक्कीच मिलिंद, ज्या पद्धतीनं 5व्या टप्प्याचा प्रचार आता 5 वाजता थंडावलेला आहे आणि ज्या 5व्या टप्प्यामध्ये 13 मतदारसंघामध्ये ही निवडणूक होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 48 मतदारसंघांपैकी ठाणे हे सर्वात हाय व्होल्टेज अशा प्रकारचं हे मतदारसंघ आहे। त्याचं कारण असं आहे की या ठाणे मतदारसंघातून कोपरी पाचपागाडीतून स्वतः आमदार असलेले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच मतदारसंघाचे आमदार आहेत। त्यामुळे प्रतिष्ठेचा आणि सर्वात मोठा असा मानला जालेला हा शिवसेनेचा पूर्वाश्रमीचा बालेकिल्ला अबाधित राखण्यासाठी दोन्ही शिवसेना म्हणजे ठाकरेंची शिवसेना आणि त्याचप्रमाणे शिंदेंची शिवसेना ही एकमेकांसमोर उभी ठाकलेली आहे। त्यामुळे प्रचंड हाय व्होल्टेज ड्रामा अशा प्रकारचा या संपूर्ण ठाणे मतदारसंघामध्ये रंगणार आहे। मात्र आजच्या दिवसाचं जर म्हणशील तर आजच्या दिवसामध्ये स्वतः आदित्य ठाकरे यांनी या ठिकाणी रॅली काढली, त्याने आनंद दिघे यांच्या स्मारकाजवळ जाऊन त्यांचं दर्शन घेतलं, त्याच्यानंतर रॅली सुरू झाली, त्याच्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या ठिकाणी येऊन एक मोठी सभा घेतली। म्हणजे दोन्ही पक्षातल्या म्हणजे महायुती आणि आघाडीतले